कसलं काय संस्था चालवताय म्हणतं, काय झालं? झाडच दिसत नाही तुमच्याकडे, काय चाललंय म्हणतो. माझ्याकडे या, कसे झाड आहेत बघा, असं त्यांच्या दरडावण्याच्या वाक्य शब्दात बोलले. म्हटलं ठीक आहे सॉरी म्हटलं. 7-8 वर्षांनी परत आल्यावर मी दादांना म्हटलं आता कसं वाटतंय. आता मी 100पैकी तुला 60 गुण देतो, 70 गुण देतो, बरी प्रगती आहे. झाडांच्यावर एवढं प्रेम असणारा माणूसच मी बघितला. आणि प्रत्येक झाड कुठल्या प्रकारचं आहे आणि त्या झाडाचं वैशिष्ट्य काय, याची सावली किती पडणार, हे दादांना पाठ असायचं. आणि कुठल्या प्रकारची झाडं लावा हेही सांगायचे. एकदा मला दादांनी जयंतराव तुम्ही जरा बारामतीला या, मी तुम्हाला माझं घर दाखवतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं बारामतीला गेलो. दादाने त्या परिसरातली त्यांच्या ओळखीची 4-6 घरं दाखवली. आणि ह्याला किती 25, 30, 40 वर्ष, 35 वर्ष झाली असतील. आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे यायची त्यावेळी दादा म्हणायचे, जयंतराव घर बांधलं का, घर बांधलं. अहो घर बांधावं किती वेळा सांगतोय. म्हणजे इतका व्यक्तिगत हे असायचा. मध्ये घरात माझ्या यायचे, म्हणते जयंतराव आता सुना आले, जरा तरी घराची व्यवस्था करा काहीतरी. घराच्या बद्दल दादा एवढे टची होते. आणि दिसेल त्यावेळी काही नसलं तर ह्या विषयावर यायचे. त्यामुळं व्यक्तिगत जीवनात दादांचा जो